शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी. आजचं लोडिंग चाललं आहे हे युवा शेतकरी श्री नामदेव पाटील मुक्काम पोस्ट तारे राधानगरी मधुकामिनी लांब पाण्याचं झाड पैशा झाड जे म्हणतो आपण मधुकामिनी लांब पानाची. तर आजचं लोडिंग चाललं आहे हे आपल्याला 4 बाय 3 फुटावरती आणि आमचे जुने शेतकरी आहे. पहिली त्यांनी 3000 कामिनी लावलेली आहे. यावर्षी नवीन कामिनीचं जे नियोजन केलं आहे त्यासाठी ही आज दिनांक 2/4/2025चा व्हिडिओ आपण पाहतो आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुकामिनीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रात आपली जी मधुकामिनीची लागवड आहे जवळजवळ 50,000 हेक्टरवरती लागवड आहे. त्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, इस्लामपूर, त्याचबरोबर पुण्यामध्ये निरगुडी गाव असेल, तसेच महाराष्ट्रात जर म्हटलं तर आपल्याला पट्टणकडोली, इंगळी अशा सर्व ठिकाणी ज्या लागवडी झालेल्या आहेत. म्हणजे पैशा झाड म्हणजे आपलं मधुकामिनी जे झाड आहे बुकेसाठी वापरलं जातं. आणि ह्याचबरोबर हिची लागवड आहे 4 बाय 3 फुटावरती एकरामध्ये 2750. एकदा लावल्यानंतर 22 ते 25 वर्षे चालतं. आणि ज्याचं आपण फांद्या कटिंग करून गवतासारखं झाड आहे, फांद्या कटिंग करून आपण ज्यावेळी 60 पेंडीची काडी सरासरी 110 रुपयेपासून अगदी सीझनमध्ये 150 रुपयेपर्यंत विकत असतो. तर अशा प्रकारचे मधुकामिनीचं जे झाड आहे बुकेसाठी वापरलं जातं. आता ही जी रोपं आहे ती लागवड करताना आपल्याला खड्डा 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फुटाचा घ्यायचा आहे. त्यामध्ये शेणखत 1 पाटी, निंबोळी पेंट 100 ग्रॅम, थिमेट 50 ग्रॅम हे सर्व मातीमध्ये घालून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. आता ही शेतकरी बंधूंना रोपं येतात त्यावेळी कमीत कमी ही रोपं 4-8 दिवस ठेवायचे आहेत. ठेवताना असं आपण 3चा पट्टा लावायचा आहे जेणेकरून दोन्ही साईडने पाणी मारता यावं. झाड असेल तर झाडाखाली किंवा ओपन प्लेस उन्हामध्ये ठेवली चालतात. 2 दिवसातून एकदा पाणी मारायचं. तर अशा प्रकारचं ज्यावेळी आपण नियोजन करतो आहे त्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 22 टीन आणि 1261 हे जर आपण रोपावर खत पाण्यात सोडून दिले त्या पद्धतीनं नियोजन करून त्याला आयोने ड्रेंचिंग द्यायची आहे. त्यानंतर 1 महिन्यात त्याला 50 ग्रॅम DAP देऊन 1 फुटाचं गोल सर्कल करून मातीची भर लावायची आणि झाडाची शेंडी कटिंग करायची. आता मधुकामिनी म्हटलं तर मोठमोठ्या हॉटेलच्या डेकोरेशनसाठी कराडमधील भाग्यश्री हॉटेल नॅशनल हायवेवरतीच आहे. त्या हॉटेलच्या कंपाऊंडला दिलेलं आहे आपण. कराडमध्ये पंकज हॉटेलला दिलेलं आहे. त्याचबरोबर ॲग्रो टुरिझम आहे त्याच्या कंपाऊंडसाठी आपण मधुकामिनी ज्याला फुलं येत असतात अशा प्रकारची पांढरी फुलं सुवासिक द्रव्य असतात, वास येत असतो, त्यासाठी मधुकामिनीची लागवड केली जाते. तर ही रोपं शेतकरी बंधूंना बुकिंग